नमस्कार मित्रांनो, मी सकाळीच उठून तयारी केली आणि निघालो आपल्या अमरावतीसाठी. तर सकाळी उठून बघितलं गाडी खूप खराब होती, तिला थोडीशी पुसली कर 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 कर. मग आपला मॉडेलिंग गॉगल लावला आणि निघालो अकोल्यावरून अमरावतीला. तुम्ही बघा कसा चालवतो मी आता गाडी. थोडा गॉगल लावून पोज दिला, मग निघालो हायवेने अमरावतीला. एक्साइटमेंट तर खूप होती, कारण की मुलाला भेटायला चाललो होतो. तर मस्त गाणे ऐकत निघालो होतो. हळूहळू मी जवळ पोहोचत आहे आणि बघा लेफ्ट घ्यायचं असतं, तिथून लेफ्ट घेतला की राईट घ्यायचं, परत लेफ्ट घ्यायचा. मग पोहोचतो मी अमरावती. तिथे मला म्हटलं वाटच बघत पोहोचलो अमरावतीला. मग सामान काढले आणि वरती गेलो. वरती गेल्यावर अन्वित एकदम खुश झाला मला बघून, आणि त्याला समजलं आता आपल्याला शॉपिंग जायचंय. बघा तो रेडी झालेला आणि मस्त खुश होता की आज आपल्याला शॉपिंग करायला जायचंय. शॉपिंग म्हटलं की तो एकदम खुश असतो. त्याला माहित आता आपल्याला गाडीने बाहेर जायचंय, कुठेतरी दूर जाऊन पप्पा कपडे घेऊन देतील, म्हणून तो एकदम खुश होता. मस्त चालला होता. नंतर आम्ही तिघेही गाडीत बसलो, मस्त फोटो काढला आणि निघालो आमच्या शॉपिंगसाठी. बघा मग तो विचार करत बसला की आता काय घ्यायचं आहे आपल्याला, काय काय बघावं लागेल, चांगला भेटेल की नाही. नंतर आम्ही पोहोचलो बिझीलँडला म्हणतात खूप चांगले कपडे भेटतात. तर बघूया आता आपल्याला किती चांगले कपडे भेटतात किती नाही. तिथे एक शॉप होतं इओ फॅशन किटसाठी आहे. तर आम्ही एकदम तिथे आलेलो आमच्या किडला घेऊन, म्हणजे अन्वितला घेऊन. मग त्यांनी खूप कपडे दाखवले, हिरवा दाखवला, पांढरा दाखवला, निळा दाखवला. पण अन्वितला काही इंटरेस्टच नव्हता, त्याला मजाच नव्हती येत ते कपडे बघून. नंतर मी त्याला जवळ घेतलं, त्याला दाखवलं, हा आवडला का, तो आवडला का, पण तो काही इंटरेस्टेडच नव्हता. तो बोलतो की काय जुनाट कपडे दाखवते पप्पा, एकदम टकाटक माहोल कपडे दाखवा. त्याचा फेवरेट, माझा फेवरेट ब्लॅक कलरचा ड्रेस काढला, त्याला खूप आवडला. तो बघत होता माझ्याकडे की बघा पप्पा किती छान दिसतोय मी, हा छान वाटतंय का, मला सांगा एकदा. मी म्हटलं खूप छान दिसतंय. मग आम्ही खूप सारे कपडे बघितले, पार्टीवेअर बघितले, डेली यूज बघितले. नंतर मग आम्ही 4-5 सिलेक्ट केले. बघा आता याच्यातून त्यांनी हा पण घातला, खूप छान दिसत. नंतर जवळपास त्याला सगळेच कपडे आवडले लागले. तर तो बोलतो मला सगळे कपडे ट्राय करायचे पप्पा. तर तो एक एक ट्राय करत होता, एकदम मस्त दिसत होता. मग आम्ही सिलेक्ट केले, 2-4 सिलेक्ट केले, मस्त कपडे घेतले. एक पार्टीवर घ्यायचं होतं आम्हाला, तो पार्टीवर शोधायला आलो, पण पार्टीवर काही भेटला नाही. मग आम्ही असेच नॉर्मल कपडे भेटले. मग एक निळ्या कलरचा पार्टीवर घेतला, तो घातल्यावर तो एकदम हँडसम दिसत होता. त्याला एवढा छान वाटला की तो एकदम मिररमध्ये बघून हसत होता, एकदम मस्त दिसत होता तो. तुम्ही त्याचे फोटो बघा पुढे किती मस्त दिसतंय. तो एकदम निळ्या कलरचा घातल्यावर तो एकदम हँडसम दिसत होता. मग आम्ही तो पण घेतला आहे, तुम्ही बघा. सगळे ड्रेस फायनल झाल्यावर आम्ही बिलिंग केलं. बिलिंग करताना 5 ड्रेस झाले. तो एवढा खुश होता की पप्पांनी मला 5 ड्रेस घेऊन दिले. मग काय आम्ही शॉपिंग झाली, मग गेलो आमच्या गाडीकडे. तो पूर्ण गाव फिरत होता, मस्त त्याला मजा येत होती इकडे तिकडे फिरायला. त्याचं फिरणं झाल्यावर आम्ही त्याची फेवरेट गाडी JCB घेतली. JCB घेतल्यावर आम्ही निघालो आमच्या घराकडे, म्हणजे अमरावतीच्या घरी. हळूहळू जात असताना मी गाडी चालवत होतो आणि JCB सोबत खेळत होता. त्याला एवढी आवडते JCB की खूप आवडते त्याला, तर JCB जवळच बसतो तो. नंतर मग आम्ही निघालो, सनसेट बघितला, मस्त सनसेट होता, एकदम सुंदर सनसेट होता. मस्त बघा तुम्ही किती छान दिसतंय. असंच करत करत आम्ही हळू आमच्या घरी. आमचा कॅमेरामॅन खूपच एक्साइटेड होता फोटो काढायसाठी. तो सारखा माझे फोटो काढत होता आणि मस्त काढत होता. नंतर आम्ही घरी पोहोचलो, त्या अन्वितची शॉपिंगचे बॅगेज काढले. बॅग एवढे होते की मला उचलता पण नव्हते, पण काय करू, अन्वितचे होते, मलाच उचलायला लागले सगळे. आम्ही उचलले, दोघांनी उचलले, पण सगळं भार माझ्या हातावर आला. मग अन्वित आणि मी हळू घरी गेलो. घरी जाताना तो खूप खुश होता. त्याला वाटलं की आता माझ्याकडे खूप सारे कपडे, आता मी मस्त नवीन कपडे घालून एन्जॉय करेन, मजा येईल, मला खूप मस्त वाटलं. अशा प्रकारे आम्ही अन्वितची शॉपिंग केली आणि आमचा ब्लॉग इथे संपवला. थँक्यू सो मच. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके.